शेतकऱ्याच्या बायकोने धान्याच्या पोत्यात तिचं मंगळसूत्र ठेवलं होतं, पण चुकून तिच्या पतीनं ते धान्य विकून टाकलं. आणि त्यानंतर जे झालं, जे त्या शेतकऱ्याने केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. चोराच्या भीतीनं शेतकऱ्याच्या बायकोनं आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून धान्याच्या पोत्यात लपवलं होतं. बायको माहेरी गेलेली, पतीला माहीत नसल्यामुळे त्यानं तेच पोतं व्यापाऱ्याला विकलं. पोतं व्यापाऱ्यामार्फत दुसऱ्या राज्यात गेलं, पण बायकोच्या प्रेमापोटी तिचं मंगळसूत्र मिळवण्यासाठी एका अडाणी शेतकऱ्याने असं डोकं चालवलं, असा तपास केला की एखाद्या CBI अधिकाऱ्याला लाजवेल किंवा एखाद्या गुप्तहेर खात्याला देखील त्याची कामगिरी आवडेल असा तपास या शेतकऱ्याने केला. एक अडाणी शेतकरी असं कसं करू शकला याची चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली आहे. अगदी अत्याधुनिक यंत्र, GPS, सॅटेलाइट तंत्रज्ञान सगळ्या गोष्टी वापरून देखील पोलिसांना काही गोष्टींचा शोध लागत नाही. पण एका अडाणी शेतकऱ्याने असं डोकं चालवलं, दुसऱ्या राज्यात गेलेल्या धान्याच्या पोत्यातून आपल्या पत्नीचं मंगळसूत्र परत मिळवलं. मग या शेतकऱ्याने असं काय डोकं चालवलं, या शेतकऱ्याने असा काय आश्चर्यकारक तपास केला की ज्यामुळे गुप्तहेर खातं देखील हैराण झालं आहे. चला जाणून घेऊया या शेतकऱ्याने लावलेल्या तपासाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक घटना जी संपूर्ण देशात व्हायरल झाली. एका क्षणाचा विचार करा, एका शेतकऱ्याच्या बायकोनं आयुष्यभराची कमाई, काटकसरीनं जमवलेलं सोनं चोराच्या भीतीनं धान्याच्या पोत्यात लपवलं. पण नशिबाचा खेळ बघा, तिचा नवरा माधव त्या दिवशीच ते पोतं बाजारात विकून मोकळा झाला. बायको जानकी माहेरी होती. ती घरी परत आल्यावर घरात जो हाहाकार उडाला, त्यानंतर एका अडाणी अशिक्षित शेतकऱ्याने जे केलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आपल्या बायकोच्या मंगळसूत्राचा शोध घेण्यासाठी या माधवने असं डोकं वापरलं, जी बुद्धिमत्ता दाखवली ती एखाद्या CBI किंवा गुप्तहेर खात्याला देखील लाजवेल अशी होती. ही कहाणी प्रामाणिकपणाची नाही, ही कहाणी आहे चिकाटीची, एका अडाणी माणसाच्या विलक्षण बुद्धिमत्तेची. आपल्या बायकोला दिलेला शब्द पाळण्यासाठी त्याने केलेल्या एका अशक्य अशा धावपळीची. 2 वर्षापूर्वी माधवनं आपल्या मुलीचं लग्न मोठ्या हौसेनं ठरवलं होतं. माधव आणि जानकी हे दोन्ही शेतकरी कुटुंब जे अतिशय काटकसरीनं आपला संसार करत होते. माधव शेती करायचा, त्याची बायको जानकी ही त्या ठिकाणी शेतीमध्ये मदत करायची. 2 वर्षापूर्वी जेव्हा त्यांच्या मुलीचं लग्न होतं, लग्न मोठ्या हौसेनं ठरवलं होतं. लग्न थाटात झालं पाहिजे, मुलीला 4 दागिने घालून सासरी पाठवावं हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पण या स्वप्नासाठी माधवनं 2 वर्षापूर्वी त्याच्या जीवापेक्षा जास्त जपलेली 1 एकर जमीन विकली होती. जमीन विकल्याची सल त्याच्या मनात कायम होती. पण बायको जानकीनं त्या दिवसापासून ठरवलं होतं, नवऱ्यानं विकलेल्या जमिनीचा कण ना कण परत मिळवायचा. पण तो आता सोन्याच्या रूपानं गेल्या 2 वर्षात दोघांना मिळून पोटाला चिमटा काढून 1-1 रुपये जोडून पुन्हा दागिने बनवले. आधी मंगळसूत्र, मग कानातले वेल, मग 2 बांगड्या. 2,50,000 रुपयाचं सोनं, जे त्यांच्यासाठी 250 कोटी रुपयापेक्षा जास्त होतं, जे त्यांचं भविष्य होतं, जे त्यांच्या कष्टाचा प्रत्येक थेंब होतं. गेल्या आठवड्यात त्यांच्या शेजारच्या वाडीवर, शेजारच्या बंगल्यावर दरोडा पडल्याची बातमी जानकीच्या कानावर आली. शेजारी एक प्रचंड मोठा दरोडा पडला होता. तिथे जे शेतकरी कुटुंब राहत होतं, थोडंसं सदन कुटुंब होतं, थोडंसं जास्त सोनं पैसा पाणी त्यांच्याकडे होता. पण काही कारणास्तव ते गावाबाहेर गेले असल्यामुळे एका रात्री अचानक तिथे चोर आले आणि त्यांच्या शेजारच्या वाड्यामधून तब्बल 10 तोळे सोनं त्या ठिकाणी घेऊन गेले होते चोर. आणि त्याचबरोबर तिचे जे वृद्ध व्यक्ती होते त्यांना देखील मारहाण केली होती. आता जानकीला वाटलं होतं की घरामध्ये हे सोनं जर ठेवलं तर सोनं तर जाईलच, पण आपल्या जीवाला देखील धोका निर्माण होतो. त्यामुळेच एवढं घरात सोनं ठेवणं सुरक्षित नाही हे तिला कळून चुकलं. तिला वाटलं आता हे सोनं बँकेत ठेवा, पण बँक तालुक्याच्या ठिकाणी होती. तिथे प्रत्येक वेळा जाऊन सोनं आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिनं एक सुरक्षित जागा निवडली, एक अशी जागा की जिथे चोरांना देखील विश्वास पडला नव्हता. घरातल्या धान्याच्या कोठीत गव्हानं भरलेली एक मोठी पोती होती. तिनं काय केलं, त्या पोत्यामध्ये एक सोन्याची स्टीलचा डबा घेतला. त्या डब्यामध्ये सगळं सोनं ठेवलं. तिचं ज्या कानातले वेल असतील, त्याचबरोबर अंगठी, त्याचबरोबर मंगळसूत्र देखील ठेवलं. सोन्याचा तो मोठा डबा तिने आतवर खोलवर लपवला आणि त्याच पोत्याचं तोंड व्यवस्थित शिवून टाकलं. तिला वाटलं तिने ही आयुष्यातली सगळ्यात हुशार गोष्ट केली होती, पण हीच तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरणार होती. कारण की त्यानंतरच्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी जानकीला माहेरमधून फोन आला. माहेरी तिचे वडील आजारी असल्यामुळे तिला तातडीनं माहेरी जावं लागलं. 2 दिवस झाले. तिकडे माधवला शेतीत खतासाठी पैशाची गरज होती. त्याला त्याच्या मुलाने शरदने त्याला आठवण करून दिली की बाबा आपल्या घरामध्ये धान्य आहेत. माधवने घरातल्या धान्याची पाहणी केली आणि तेच सर्वात पोतं त्याला सर्वात चांगलं धान्य आहे असं वाटलं आणि म्हणून त्यानं तेच पोतं निवडलं ज्या पोत्यामध्ये जानकीने स्वतःचे दागिने टाकले होते. त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्या पोत्यामध्ये 2,50,000 रुपयाचा दागिना लपला आहे.
तो त्याने बैलगाडी तयार केली, त्या बैलगाडीमध्ये तेच पोतं त्याने टाकलं आणि त्याबरोबर इतर 2 पोती टाकली. तो कणकवली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेला. व्यापारी वसंत यांच्या आरतीवर त्याने ते धान्य विकलं. माधव पैशाची गणिते करून प्रचंड खुश झाला. त्याला पैसे मिळाले होते, पण त्याला माहिती नव्हतं त्याने फक्त धान्य नाही तर आपलं सर्वस्व विकलं होतं. आपल्या पत्नीचं मंगळसूत्र आणि इतर गोष्टी विकल्या होत्या. व्यापारी वसंतने ते धान्य लगेच एका मोठ्या ट्रकला भरून बेळगावकडे रवाना केलं. बेळगाव हे कर्नाटक मधलं एक मोठं शहर होतं. 2 दिवसानंतर जेव्हा जानकी त्याची पत्नी घरी परतली, घरी आल्यावर तिला शांतता जाणवली. ती घरी आली, तिने बॅग वगैरे ठेवली, इकडे तिकडे बघितलं. तिचे पती बाहेर त्या ठिकाणी शेतात काम करत होते. तिने सगळ्यात आधी पाहिलं ते पोतं कुठे आहे. तिने बघितलं पोत्यांची संख्या कमी झालेली दिसली. तिला वाटलं चला धान्य विकलं असेल, पण तिने जेव्हा पाहिलं तर तिचं ते पोतं देखील तिथे नव्हतं. ती धावत धावत धान्याकडे गेली. पोत्याला हात लावते तर तिथे ते पोतं नव्हतं. तिने हताशपणे 2-3 पोती तपासली, नाही, ते पोतं गेलं होतं. तिने घाबरून बाहेर धाव घेतली. जानकी तिच्या पतीकडे गेली आणि म्हणले, अहो, इथे ते गव्हाचं मोठं पोतं होतं ते कुठे आहे? माधव म्हणाला, अगं ते मी कालच विकलंय, कालच वसंत व्यापाराला दिलं. खतासाठी पैसे पाहिजे होते ना, चांगला भाव मिळाला म्हणून विकून टाकलं. जानकीच्या हातातला ग्लास खाली पडला. ती भीतीला टिकून खाली बसली आणि रडू लागली. जानकी म्हणाली, आपलं सगळं सोनं, माझं मंगळसूत्र सगळं त्या पोत्यात होतं. मी सगळं त्यात लपवलं होतं. माधवच्या पायाखालची जमीन सरकली. आयुष्यभराची कमाई, बायकोचं मंगळसूत्र सगळं एका क्षणात गेलं होतं. पण या संकटानं त्याला हताश न करता एक आगळी वेगळी ताकद दिली. माधव क्षणाचाही विलंब न करता उठला. तो धावत कणकवली बाजारात समिती गाठवतो. माधव वसंत भाऊला म्हणतो, वसंत भाऊ, मी काल जे धान्य विकलं होतं ते पोतं कुठे ते पोतं मला परत पाहिजे. वसंत व्यापारी म्हणतो, अरे माधव शांत हो, कालच ते धान्य मी लगेच मोठ्या ट्रकला भरून दिलं. ते धान्य आता बेळगावात गेले. माधव हातात झाला, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याने गाडीचा नंबर, ड्रायव्हरचं नाव त्याला काहीच माहिती नव्हतं. त्याने वसंतला विनंती केली. 2 तासाच्या प्रयत्नानंतर बाजार समितीच्या CCTV फुटेजमधून त्या ट्रकचा नंबर, ट्रान्सपोर्ट कंपनीचं नाव हे त्या ठिकाणी मिळालं. ट्रान्सपोर्ट कंपनीचं नाव होतं बेळगाव गोल्डन ट्रान्सपोर्ट आणि त्यांचा मेन डेपो बेळगाव शहरापासून शहापूर इथे होता. आता माधवच्या डोक्यात आता एकच विचार सुरू होता, शहापूर. त्याने व्यापारी करून थोडे उसने पैसे घेतले, खिशातले पैसे एकत्र केले आणि तो तडक बेळगावसाठी निघाला. बस पुणे बेंगळुरू हायवेहून धावत होती. माधव विचार करत होता, जानकीचं हसणं, मुलीचं लग्न, विकलेली 1 एकर, सगळं आठवून तो जिद्दीनं भरला. शहापूर बेळगाव एक प्रचंड मोठा ट्रान्सपोर्ट डेपो. 100हून अधिक ट्रक उभे होते. हजारो पोती एकावर एक रचून ठेवली होती. गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखा हा प्रकार होता. माधव डेपो मॅनेजरकडे गेला. त्याला तुटक्या मुटक्या हिंदीत त्याने परिस्थिती समजून सांगितली. मॅनेजरने सर्वात प्रथम त्याला मदत करण्यास नकार दिला, पण माधवनं हार मानली नाही. तो मॅनेजरच्या अक्षरशः पाया पडला. साहेब, माझी जिंदगी बरबाद होईल, माझं पोतं मला शोधून द्या. मॅनेजरने नाईलाजाने त्याला परवानगी दिली. पुढचे 4 तास माधवसाठी एका परीक्षेसारखे होते. तो त्या हजारो पोत्यांच्या ढिगाऱ्यात शिरला. माधवला फक्त एक गोष्ट माहीत होती, त्याच्या पोत्यावर त्याने एक विशिष्ट छोटी खून होती, जी त्याच्या पत्नीनं केली होती. एका शेतकऱ्याची खून. थकून तो पाहिला, कुठलेच त्याला पोते मिळत नव्हते. थकून तो एका पोत्यावर बसला. त्याला वाटलं आता सगळं संपलं. पण तेवढ्यात त्याची एक नजर कोपऱ्यात एका वेगळ्या ढिगाऱ्यावर पडली. ती पोती एका छोट्या टेम्पोत भरली जात होती आणि तो टेम्पो एका मोठ्या पिठाच्या गिरणीमध्ये ते धान्य दळण्यासाठी जाणार होता. माधवला त्या पोत्यावर विशिष्ट त्याने स्वतः दिलेली एक गाठ दिसली. ही तर माझी गाठ आहे. माधव वाघासारखा धावला. त्याने हमालाला थांबवलं. हमाल ओरडले, पण माधवने ऐकलं नाही. तो एक पोतं घेतो, आपला छोटा कोयता बाहेर काढतो, पोतं फोडतो, धान्य खाली सांडतं, काहीच सापडत नाही. एक झालं पोतं, दुसरं फोडतो, तिसरं फोडतो. मॅनेजर ओरडत ओरडत पळत येतो. माधव 4थ्या पोत्याला हात घालतो, हात खोलवर घालतो. माधवच्या आता हृदयामध्ये स्पंदनं वाढली होती. थरकाप सुरू झाला होता आणि एका कठीण वस्तूला त्याचा हात लागतो. त्याचे डोळे चमकतात. तो स्टीलचा डबा बाहेर येतो. तो स्टीलचा डबा तो छातीला कवटाळतो, तिथे जमिनीवर कोसळतो. कणकवलीच्या बाजारात विकलेलं धान्य माधवने तब्बल 400 किलोमीटर दूर बेळगाव जाऊन हजारो पोत्याच्या ढिगारातून शोधून काढलं होतं. अखेर विजयी मुद्रा त्याच्या चेहऱ्यावर उमटली. तो घरी आला. जानकी दारातच त्याची वाट पाहत बसली होती. माधव तिच्या समोर येतो. ती डबी तिच्या हातात ठेवतो. जानकी डबा उघडते. आत तिचं मंगळसूत्र आणि दागिने सुरक्षित असतात. माधवना यासाठी ना पोलिसांची मदत लागली, ना कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची. त्याच्याकडे एक गोष्ट होती, ती फक्त चिकाटी. एका अडाणी शेतकऱ्याने केवळ आपल्या हुशारीने, धाडसाने, आपल्या कुटुंबातील प्रेमाच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवलं. ही कहाणी आपल्याला शिकवते, तुमची जिद्द जर खरी असेल तर तुम्ही हजारो पोत्यांच्या ढिगातूनही तुमचं नशीब शोधून काढू शकतो. आणि हो, जानकीनं घरी परत आल्यानंतर
त्या दिवशी ठरवलं होतं की ती जे काही करील त्याची कल्पना पतीला देणार होती, कारण की पतीला माहिती नसल्यामुळे त्याने ते पोतं विकलं होतं. जर त्याला माहिती असतं तर त्याने एकतर ते पोतं विकायचं असतं तर ते दागिने काढून तरी ठेवले असते, नाहीतर ते पोतं तरी विकलं नसतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्या पतीला द्यायची असा तिने त्या ठिकाणी निर्धार केला होता. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.